नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. शहरातील प्रभाग क्रमांक 8च्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सोनाली सोनवणे या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ संपण्याच्या अवघ्या काही मिनिटे बाकी असताना आल्या असता शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संजय वाल्ले आणि आनंद लोंढे यांनी सदर उमेदवाराच्या अक्षरशः विनवण्या करत उमेदवारी अर्ज मागे न घेण्यास सांगितले. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवाराला वेळ संपेपर्यंत त्यांनी अक्षरशः विनवण्या केल्याचे पाहायला मिळाले. वेळ संपल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर करताच शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक 8च्या उमेदवारांना आल्यापावली परत जावे लागले. भाजपकडून दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येत असून प्रभाग क्रमांक 8चे उमेदवार सोनाली सोनवणे यांचे पती हे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या संस्थेत नोकरीला असून तुम्ही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास आम्ही त्यांना त्रास देऊ अशी धमकी भाजपचे पदाधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संजय वाल्ले यांनी केला आहे. क्रमांक 8 मधल्या सोनाली सोनवणे या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या, पण त्यांना भारतीय जनता पार्टीकडून त्या ठिकाणी त्या कुणाल बाबाच्या संस्थेमध्ये असल्याने त्यांना त्या ठिकाणी दम देण्यात आला आणि त्या ठिकाणी ती माघारी अर्ज परत घ्या. परंतु या ठिकाणी सगळ्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना या महानगरपालिकेच्या प्रीमायसेसमधून जायला भाग पाडलं की तुम्ही शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती आणि शिवसेनेने तुमच्या कामाचा त्या ठिकाणी सन्मान करून तुम्हाला उमेदवारी दिली आणि आज या ठिकाणी आम्ही त्यांना माघार पाठवले. परंतु त्याच्यानंतर देखील 3 वाजल्यानंतर यांचा इतका आत्मविश्वास वाढलेला आहे की या ठिकाणी माघारीची मुदत 3 वाजेला होती. परत 3:15ला या ठिकाणी आले आणि सांगितलं की तुम्ही जा त्या ठिकाणी माघार घ्या, पण आमच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय हिलालअण्णा माळी त्यांनी या ठिकाणी त्यांना पिटाळून लावलेलं आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.